आज मी तुमच्यासोबत मस्त चटपटीत आणि हेल्दी नाश्त्याची रेसिपी शेअर करणार आहे। नाश्ता बनवायला जितका सोपा आहे तितकाच खायला देखील टेस्टी आहे। झटपट बनवून तयार होतो आणि मेन म्हणजे कमीत कमी तेलात बनवून तयार होतो। फक्त 1 चमचा तेल वापरून हा नाश्ता तुम्ही बनवू शकता। नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते। चला तर मग उशीर न करता आजच्या रेसिपीला सुरू करूयात। तर नाश्त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी नाचणीचं पीठ, त्याच वाटीने 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। आजचा नाश्ता नाचणीपासून बनवलेला आहे। सोबतच मी इथं घेतलेले आहे 1 वाटी किसून आपला दुधी भोपळा म्हणजेच लौकी। तर भोपळ्याचं वरचं साल काढून मग भोपळा किसून घेतलेला आहे। सोबतच 1 चमचा मी इथं घेतलेले आहेत तीळ। सोबतच इथं थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घेते। सोबतच इथं टाकून घेऊयात 1 चमचाभर हिरव्या मिरच्याची पेस्ट। तुम्हाला तिखट किती हवंय त्याच्या हिशोबाने इथं हिरव्या मिरच्याची पेस्ट वापरा। सोबतच अर्धा चमचा अद्रक लसूण आबडधोबड ठेचून घेतलेला। सोबतच मी इथं थोडीशी लाल मिरची पावडर टाकते। आता लाल मिरची पावडर टाकताना पहिली आपण हिरवी मिरचीची पेस्ट वापरली हे लक्षात घेऊन थोडीशी टाकायची। आता ती तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला हवा असेल तर टाकली तरी चालेल, नसेल तर नाही टाकली तरी चालेल। सोबत मी थोडीशी चिमूटभर हळद पावडर टाकली आहे। सोबतच मी थोडीशी काळ्या मिऱ्याची पावडर टाकली आहे, थोडीशी म्हणजे चिमूटभर। सोबतच अर्धा चमचा जिऱ्याची पावडर टाकून घेतलेली आहे। सोबतच अर्धा चमचा अजवाईन हातावर क्रश करून घातलेला आहे, म्हणजेच अर्धा चमचा ओवा हातावर क्रश करून घातला आहे। आता सोबत आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि थोडंसं आपल्याला इथं तेल टाकून घ्यायचे। जे आपलं नॉर्मल भाजीचं कुकिंग ऑइल असतं ते इथं थोडंसं चमचाभर टाकून घ्यायचं। गरम वगैरे नाही करायचं, जसं नॉर्मल आहे तेच टाकायचं। आता आपल्याला याचं छान बॅटर मिक्स करून घ्यायचं। पाणी बिलकुल टाकायचं नाही, कारण लौकीमध्ये खूप सारं मॉइश्चर असतं आणि त्याच्यामध्ये छान मस्त असं आपलं बॅटर बनून तयार होतं। बस हाताने मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। तर इथं छान असं मी बॅटर मिक्स करून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने आपलं बॅटर इथं तयार झालेलं आहे मस्त। आणि बिलकुल पाणी टाकलं नाही, बिना पाण्याचंच हे या पद्धतीने बॅटर आपलं तयार झालेलं आहे। बस हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि ह्याचे रोल म्हणा नाही तर मुटक्यासारखं म्हणा, तुम्हाला कसं बनवायचं आहे त्या पद्धतीने इथं हे रोल किंवा मुटके बनवून घेऊ शकता। आणि तुम्ही पाहू शकता छान असा मी लांबसर रोल पण चपट्या आकाराचा बनवून घेतलेला आहे। छोटे छोटे रोल असे आपल्याला तयार करून घ्यायचे। आणि इथं चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे। ओली चाळणी होती, ओल्या चाळणीला तेल लावले म्हणून तसं दिसते। आणि वरतून सर्व रोल मी इथं ठेवून घेतलेले आहेत। आता जोपर्यंत हे रोल वगैरे बॅटर करत होते तोपर्यंत मी गॅसवर पाणी अगोदरच गरम करायला ठेवलेलं होतं। तर पाण्याला छान उकळी फुटलेली आहे। तर इथं आता आपल्याला हे वाफलून घ्यायचे आहेत। तर वाफलण्यासाठी इथं चाळणी कढईवर ठेवून घ्यायची आणि वरतून झाकण ठेवून छान 10-12 मिनिट याला वाफ देऊन घ्यायची। गॅस मिडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसवरच आपल्याला यांना वाफलून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता 10 मिनिटानंतर म्हणजे 10-12 मिनिट मी वाफ दिली, पूर्ण 12 मिनिट झालेले होते। 12 मिनिटानंतर मी गॅस बंद केला, ताट बाजूला काढलं आणि छान असे आपले इथं रोल वाफलून तयार झालेले होते। तुम्ही पाहू शकता मस्त सेट झालेले आहेत। परत मी एक वेळेस त्यांना चेक केलं छान मधून वाफरले आहेत का कसे, तर चाकूने मी इथं रोल चेक करून घेतलेला होता। तर मस्त असे आपले वाफलून रोल तयार झालेले होते। तर आता याला आपल्याला चाळणीवरून बाजूला काढायचं होतं। रोल चाळणीवरून बाजूला काढून घेतले आणि सोबतच त्याचे पीसेस कट करून घेतले। तुम्हाला कशा पद्धतीने पीस कट करायचे ते तुमची चॉईस, तुम्ही तुमच्या हिशोबाने करून घेऊ शकता।
तर आता पीस कट केल्यानंतर गॅसवर कढाई ठेवून घेतली. कढाईमध्ये चमच्याभर तेल गरम करून घेतलं. तेल गरम झालं की जिरे मोहरीची फोडणी देऊन घेतली. हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या. थोडेसे तीळ टाकले, कोथिंबीर आणि ज्या वड्या कट करून घेतलेल्या होत्या त्या वड्या छान 2-3 मिनिट तेलामध्ये फ्राय करून घेतल्या. मस्त परतून घेतल्या. मस्त छान टेस्टी खमंग असा आपला नाचणीचा आणि भोपळ्याचा इथं नाश्ता बनवून तयार झाला. तुम्ही पाहिलं असेल बनवायला किती सोपा आहे आणि खायला खूप टेस्टी आहे आणि खूप जास्त हेल्दी आहे. नाचणी किती हेल्दी असते तुम्हाला सांगायची गरजच नाही. नाचणीमध्ये सर्व प्रकारचे आपले जीवनसत्व असतात जे आपल्या शरीराला खूप गरजेचे असतात. आणि मेन म्हणजे ह्याच्यामध्ये लोह, प्रोटीन, फायबर खूप सारं असतं आणि मुलांसाठी आणि आपल्या मोठ्या माणसांसाठीही नाचणी शरीराला खूप खूप गरजेची असते. म्हणजे खूप साऱ्या जीवनसत्वांनी ही नाचणी भरलेली असते. बऱ्याचदा काय होतं, कितीही मोजून मापून स्वयंपाक केला तरी 3-2 चपात्या आपल्याकडून शिळ्या राहतात म्हणजे राहतातच. आणि दररोज नेमकं ह्या शिळ्या चपात्याचं करावं तरी काय? दररोज ती शिळी चपाती खावाशी वाटत नाही. पण आजची ही रेसिपी जर तुम्ही पाहिली ना, तर तुम्ही आवर्जून चपात्यात एक्स्ट्रा करून शिळी चपाती ठेवणार म्हणजे ठेवणार. आज मी तुमच्यासोबत मस्त चपातीपासून भाकरवडीची रेसिपी शेअर करणार आहे. खायला एक नंबर लागते, बनवायला अगदी सोपे आहे आणि मस्त कुरकुरीत बनून तयार होते. चला तर मग उशीर न करता आजची रेसिपी सुरू करूया. सुरू करूया. तर इथं मी 1 कप बेसन पीठ घेतलेलं आहे. बेसन पिठात थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घेतली. सोबतच पोहे खायचा 1 चमचा अद्रक लसणाची ठेचलेली पेस्ट घालून घेतली. सोबतच इथं आता आपण थोडेसे मसाले घालून घेणार आहोत, ज्याच्यामध्ये मी थोडीशी जिरा पावडर घालून घेतली. सोबतच इथं अर्धा चमचा हातावर क्रश करून ओवा घालून घेतला. सोबतच इथं थोडेसे पावडर मसाले घालायचे, ज्याच्यामध्ये थोडीशी काळ्या मिऱ्याची पावडर घालून घेतली. सोबत मी इथं थोडीशी हळद पावडर घालून घेतली. सोबत इथं चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि बाकी चाट मसाला वगैरे जर तुम्हाला घालायचा असला तर तुम्ही घालून घेऊ शकता. आणि थोडंसं मी इथं पाणी घालून छान पीठ मिक्स करून घेतलं. तर पीठ आपल्याला एकदम पातळसरही नाही आणि एकदम जाडसरही नाही, मध्यम असं पीठ आपल्याला इथं बनवून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने आपलं पीठ तयार झालेलं आहे. मीठ वगैरे चेक करून घ्यायचं आणि कमी मीठ वाटलं तर थोडंसं मीठ टाकून घ्यायचं, कारण मीठ वगैरे छान परफेक्ट बसलं तर वड्या खायला खूप टेस्टी लागतात. तर आता मी इथं घेतलेली आहे चपाती. तर इथं सकाळची चपाती आहे. संध्याकाळच्या 4च्या वेळेला मी हा नाश्ता बनवत आहे. मुलं शाळेतून आलं की त्यांना काहीतरी चटपटीत खायला लागतं. तर मग मी इथं आज बनवत होते चपात्यांच्या भाकरवड्या. बऱ्याच वेळेस ही रेसिपी मी ट्राय केलेली आहे. खूप भारी लागते, मस्त बनवून तयार होते. तर म्हणलं चला आज नेमकं करावं तरी काय, तर म्हणून मी चपात्या दिसल्या म्हणून म्हणलं चला चपात्याचंच काहीतरी करते. आपल्या घरी तर आपण नेहमीच ही रेसिपी ट्राय करतो, पण आज तुमच्यासोबत ही शेअर करावी की आमच्या घरी शिळ्या चपात्याची या पद्धतीनेही आम्ही रेसिपी बनवतो. बऱ्याच शिळ्या चपात्याच्या मी चॅनलवर रेसिपी टाकून दिलेल्या आहेत, तुम्ही त्याही पाहून घेऊ शकता. तर इथं चपातीला सगळीकडून मी टोमॅटो केचप लावून घेतलेला आहे. आणि आता आपण जे पिठाचं बॅटर तयार करून घेतलेलं होतं ते बॅटर इथं चपातीवर लावून घेणार आहोत. छान जसं चिंपुरीच्या पानाला आपण पीठ लावून घेतो त्या पद्धतीने इथं हे बॅटर आपल्याला म्हणजेच आपण तयार केलेलं पीठ चपातीला लावून घ्यायचं आहे. तर सगळ्या बाजूनी छान असं चपातीला मी इथं हाताने व्यवस्थित पीठ लावून घेतलेलं आहे. खूप जास्तही नाही, खूप कमीही नाही, या पद्धतीने छान चपातीवर लेप देऊन घ्यायचा. तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने इथं मी हे पीठ लावून घेतलेलं आहे.
पीठ लावून झालं की लगेचच चपातीचा आपल्याला रोल तयार करून घ्यायचा आहे. तर इथं पीठ लावून झाल्यानंतर लगेचच मी इथं चपातीचा रोल तयार करून घेतला. तर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मी इथं रोल बनवून घेतलेला आहे. आता बाकीच्या उर्वरित चपात्याला देखील याच पद्धतीने पीठ लावून याच पद्धतीने चपातीचे रोल तयार करून घेणार आहे. तयार केलेले रोल जी स्टीम करायची, आपली स्टीम द्यायची चाळणी असते ना, तिला तेल लावून चाळणीवर रोल ठेवून घ्यायचे. जोपर्यंत रोल करत होते तोपर्यंत कढईत पूर्ण पाणी उकळायला ठेवलं होतं. पाण्याला चांगली खळखळ उकळी येऊन द्यायची. नंतर रोल स्टीम करायला मांडायचे. गॅस एकदम लो टू मिडियम ठेवायचा आणि छान 10 मिनटं वाफ देऊन घ्यायची. 10 मिनटानंतर रोल इथं चेक करून घ्यायचे. व्यवस्थित मस्त छान मऊसूद असे रोल शिजून तयार होतात. तर इथं तुम्ही पाहू शकता मस्त कडक असे आपले रोल तयार झालेले आहेत, म्हणजेच एकदम सेट झालेले आहेत. तर आता आपण चेक करून घेऊया मधलं पीठ कच्चं तर नाही ना राहिलं. तर इथं तुम्ही चाकूमध्ये रोलच्या टाकून चेक करू शकता किंवा माझ्या पद्धतीने चेक करू शकता. तर तुम्ही पाहू शकता आपले जे रोल आहेत ते एकदम छान व्यवस्थित शिजून तयार झालेले आहेत. आता यांना फक्त हलकं वाफ काढणे एवढं थंड करून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता. आणि थंड केल्यानंतर याचे आपल्याला पीस कट करून घ्यायचे आहेत. जसं की नॉर्मल भाकरवड्या कट करतो त्या पद्धतीने याच्या आपल्याला भाकरवड्या करून घ्यायच्या आहेत. लहान मोठ्या तुम्हाला कशा हवेत तुम्ही तुमच्या हिशोबाने इथं या वड्या कट करून घेऊ शकता. इझिली वड्या कट होतात एकदम झटपट. तुम्ही पाहू शकता मस्त असे याचे पीस पडत आहेत आणि दिसायलाही खूप देखण्या अशा ह्या भाकरवड्या दिसत आहेत. तुम्ही पाहू शकता एकच नंबर सेट झालेल्या आहेत आणि जितक्या सुंदर दिसतात तितक्या सुंदर खायला देखील लागत होत्या. खूप भारी बनवून तयार होतात. तर लगेचच आता आपण यांना फ्राय करायला घेऊयात. तर छान मस्त असं तेल गरम करून घ्यायचं आणि गॅस लो टू मिडियम ठेवायचा. लो टू मिडियम गॅसवर मस्त खरपूस लाल रंगावर ह्या वड्या तळून घ्यायच्या. चहासोबत ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे. संध्याकाळी चहा पिताना काहीतरी आपल्याला नाश्ता हवा असतो किंवा मुलं शाळेतून आल्या मुलांना काहीतरी खावं असं वाटतं. तर त्यावेळेस तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. किंवा तुमच्या घरात शिळ्या चपात्या खूप वेळेस राहत असतात तर काहीतरी नवीन शोधत असतात तर त्यावेळेस ही रेसिपी ट्राय करा. आज मी तुमच्यासोबत एक मस्त नवीन अशी स्नॅक्सची रेसिपी घेऊन आलेली आहे. जो स्नॅक्स मुलं तर खूप आवडीने खातील, पण घरचे मोठे देखील खूप आवडीने खातील. आज मी बनवलेले आहेत बटाट्याचे सॉस बॉल, म्हणजे बटाटा सॉस बॉल. एक नंबर लागतात. तुम्हीही तुमच्या घरी नक्की. चला तर मग उशीर न करता आजच्या रेसिपीला सुरू करूयात. तर मी इथं घेतलेले आहेत मध्यम आकाराचे 2 बटाटे साली काढून खिसून, जी नॉर्मल आपली अद्रक खिसायची खिसणी असते ना त्याने खिसून घेतलेत आणि खिसल्यानंतर स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून पूर्ण पाणी त्याच्यातलं पिळून काढलं आहे. आता याच्यामध्ये मी 4 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकून घेतलेला आहे. सोबतच मी इथं 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट घालून घेतली. सोबतच इथं मी 2 चिमूट भरून काळ्या मिऱ्याची पावडर टाकली. सोबतच लाल तिखट घालून घेतलं. चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आणि छान बटाट्याच्या मॉइश्चरमध्येच हे बॅटर मिक्स करून घेतलं. मस्त असं बटाटा कॉर्नफ्लॉवरसोबत मिक्स करून घेतलं. छान बॅटर मिक्स झालं की लगेचच याचे आपल्याला बॉल्स बनवून घ्यायचे आहेत. तर मस्त छान असं व्यवस्थित एकजीव बॅटर करून घ्यायचं. तर तुम्ही पाहू शकता मस्त छान व्यवस्थित असं एकजीव बॅटर झालेलं आहे. कारण बटाटे ओलसर असतात, याच्यात पाणी घालायची गरज लागत नाही. लगेचच इथं हे बॅटर मिक्स होऊन जातं. बॅटर मिक्स झालं की लगेचच याचे आपल्याला बॉल्स बनवून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता मस्त छान असे मी इथं बॉल्स तयार करून घेतले.
जोपर्यंत मी बॉल बनवत होते तोपर्यंत तेल गरम करायला ठेवलेलं होतं. गॅस मध्यम ठेवायचा आणि मध्यम गॅसवर छान खरपूस लाल रंगावर बॉल तळून घ्यायचे. मस्त छान असे मी इथं सर्व बॉल तळून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता मस्त असा आपल्या बॉल्सचा कलर आलेला आहे. तर बॉल्स तळून झाले की लगेचच आपल्याला रेसिपीची पुढची प्रोसेस करून घ्यायची आहे. तर 1 चमचा इथं कॉर्नफ्लॉवर घ्यायचं, त्याच्यामध्ये छान 2-3 चमचे पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं. आता आपण गॅसवर पॅन ठेवून घेतलेला आहे. पॅनमध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं. तेल गरम झालं की लगेच त्याच्यात आपल्याला कांदा आणि शिमला मिरची घालून घ्यायची आहे. तर मध्यम आकाराचा 1 कांदा आणि मध्यम आकाराची 1 शिमला मिरची तर चौकोपरी पीसेसमध्ये कट करून घेतलेली आहे. आता इथं मिरची आणि कांदा छान 2-3 मिनिट परतून घ्यायचा. म्हणजे एकदम सॉफ्ट होऊन नाही द्यायचा. हलका कांदा आणि मिरची परतून झाली की लगेच थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. इथं जो आपला पिझ्झा पास्ता सॉस असतो तो टाकून घ्यायचा 4 चमचे. थोडीशी काळ्या मिऱ्याची पावडर आणि मिक्स केलेलं कॉर्नफ्लॉवर. आता तुमच्याकडे जर पिझ्झा पास्ता सॉस नसेल तर डायरेक्ट साधं टोमॅटो केचप टाकून त्याच्यात थोडीशी लाल मिरची पावडर, काळ्या मिऱ्याची पावडर आणि थोडासा ऑरिगॅनो टाकून थोडंसं मिक्स केलेलं कॉर्नफ्लॉवरचं पाणी टाकून सॉस तयार केला तरी चालेल. तर आता इथं फक्त 2 मिनिट सॉस शिजवून घ्यायचा की लगेचच आपण जे बॉल्स तयार केलेले होते ते बॉल्स इथं घालून घ्यायचे आणि सॉससोबत मिक्स करून छान 2 मिनिट मिक्स करून घ्यायचे. मस्त असे टेस्टी इथं बटाटा सॉस बॉल तयार होतात. हे खायला 1 नंबर लागतात. मुलं तर खूप जास्त आवडीने खातात. झटपट बनणारी रेसिपी आहे आणि तुम्ही पाहिलंच असन बनवायला किती सोपे आहे. तुम्हाला आज परत मी मस्त चटपटीत अशी नाश्ता रेसिपी घेऊन आलेली आहे. खायला एकच नंबर लागते, बनवायला अगदी सोपी आहे आणि ही रेसिपी मुलं तर चला तर मग उशीर न करता आजची रेसिपी सुरू करूयात. तर इथं 4-5 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. बटाट्याच्या साली काढून घेतल्यात. आता बटाटे मॅशरने छान मॅश करून घ्यायचे. एकदम स्मूथ असे बटाटे इथं मॅश करून घ्यायचे. आता याच्यात आपल्याला थोडेसे मसाले वगैरे घालायचे, ज्याच्यामध्ये मध्यम आकाराचा 1 कांदा बारीकसर कट करून घातला आहे. थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे. अर्धा चमचा जिऱ्याची पावडर टाकून घेतली. सोबत लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ आणि तुम्हाला हवा असेल तर थोडासा चाट मसालाही घालू शकता आणि थोडीशी मी काळ्या मिऱ्याची पावडर टाकलेली होती. आता हे बॅटर हाताने छान मॅश करून घ्यायचं आणि सोबत याच्यात आपलं जे आपण भाजीला तेल वापरतो ना, 2 चमचे तेल घालून घ्यायचं. म्हणजे जो मसाला आहे तो एकदम छान टेस्टी बनून तयार होतो. तर इथं मी थोडंसं तेल देखील टाकून घेतलं आणि तेल टाकून हाताने छान बटाट्याचा मसाला मिक्स करून घेतला. तर तुम्ही पाहू शकता मस्त असा आपला चटपटीत बटाट्याचा मसाला तयार झालेला आहे. आता आपण रेसिपीची पुढची प्रोसेस करून घेऊया, ज्याच्यामध्ये मी इथं घेतलेले आहेत ब्रेड. तर इथं 4 ब्रेड घेतलेले आहेत. आता जो आपण बटाट्याचा मसाला करून घेतलेला आहे तो ब्रेडला छान व्यवस्थित लावून घ्यायचा. 4ही बाजूनी छान बरोबर असा ब्रेडला हा मसाला लावून घ्यायचा. तर 4ही ब्रेडला मी मसाला लावून घेतलेला आहे आणि आता मसाला लावलेल्या ब्रेडवर परत प्लेन 1-1 ब्रेड ठेवून घ्यायचे आणि छान हाताने दाबून घ्यायचे. तर आता हे ब्रेड आपल्याला 1 ब्रेड 4 पीसेसमध्ये कट करून घ्यायचा आहे. तर आपण छान ब्रेडचे पीस कट करून घेऊयात. आता तुम्हाला पीस कसे कट करायचे ते तुम्ही तुमच्या हिशोबाने कट करून घेऊ शकता. तर तुम्ही पाहू शकता एका ब्रेडचे 4 पीस कट केलेले आहेत आणि चौकोनी इथं पीस कट करून घेतलेले आहेत. तर तुम्ही डायरेक्ट हे ब्रेड तव्यावरही
थोडंसं बटर किंवा तेल टाकून सँडविचसारखे भाजून घेऊ शकता. छोटे मिनी सँडविच खूप भारी लागतात. तर सर्व ब्रेड इथं कट करून घेतलेले आहेत. आता मी इथं घेत आहे 1 कप बेसन पीठ. त्याच्यात टाकलेले आहे थोडीशी कोथिंबीर, 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट, थोडासा ओवा, जिऱ्याची पावडर, हळद, मीठ, तिखट, काळ्या मिऱ्याची पावडर आणि थोडं थोडं पाणी टाकून छान असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे. तर तुम्हाला हवं असेल तर मसाले टाकले नाही टाकले तरी चालतील, पण मसाले टाकल्यानंतर पीठ जे आहे ते एकदम टेस्टी बनून तयार होतं आणि नाश्ता देखील खूप भारी बनून तयार होतो. आता जे आपण बॅटर पिठाचं तयार केलं होतं त्याच्यामध्ये एक एक ब्रेडचे पीस बुडवून घ्यायचे. जे आपण छोटे छोटे मिनी सँडविच बनवले होते ते बुडवून घ्यायचे आणि छान तेलामध्ये सोडून घ्यायचे आणि लो टू मिडियम गॅसवर छान मस्त असा नाश्ता फ्राय करून घ्यायचा. आणि सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये सर्वच घरच्यांची डिमांड असते काहीतरी वेगळं नाश्त्याला करा किंवा भजे बनवा. आणि आपण नॉर्मली वडापाव वगैरे तर बनवतच असतो, पण या पद्धतीने ब्रेडचे तुम्ही पकोडे नक्की बनवून बघा. एक नंबर खायला लागतात आणि मुलं तर खूप जास्त आवडीने खातात. बनवायला अगदी सोपे आहे, झटपट बनवून तयार होतात. तुम्ही रेसिपी तर बघितलीच असन आणि